Hello friends, you are watching Mathematics channel number collage. हा प्रश्न कॉनिक सेक्शनवर आहे. P पॉइंट y इक्वल्स x स्क्वेअर या पॅराबोलावर आहे आणि P मधून काढलेल्या टँजंटचा स्लोप 4 आहे. Q हा पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असून तो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स 2 या सर्कलवर असून Q मधून काढलेल्या टँजंटचा स्लोप -1 आहे. R हा पॉइंट पण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असून तो इलिप्स x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इक्वल्स 8 वर आहे आणि R मधून काढलेल्या टँजंटचा स्लोप हा -1/2 आहे. आपल्याला P, Q आणि R मधून पास होणाऱ्या सर्कलची रेडियस शोधायची आहे. प्रथम पॅराबोलाच्या टँजंटचा विचार करूया. पॅराबोलाचे इक्वेशन y इक्वल्स x स्क्वेअर म्हणून dy/dx 2x dy/dx म्हणजेच स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉइंट P इक्वल्स 2x, पण हा स्लोप दिलाय 4 म्हणून 2x बरोबर 4 x बरोबर 2 x बरोबर 2 y इक्वल्स x स्क्वेअर मध्ये वापरूया म्हणजे y मिळेल x स्क्वेअर म्हणजेच 2 स्क्वेअर 4. यावरून p चे कोऑर्डिनेट्स मिळतील 2,4. इथे कोपऱ्यात लिहूया 2,4. नंतर सर्कलच्या टँजंटचा विचार करूया. सर्कलचे इक्वेशन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स 2 डिफरन्शिएट करूया 2x प्लस 2y dy/dx इक्वल्स 0. 2 कॅन्सल करूया dy/dx म्हणजेच -x/y. dy/dx म्हणजेच स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉइंट Q इक्वल्स -x/y, पण हा स्लोप -1 दिलाय. याचाच अर्थ y इक्वल्स x असेल. y इक्वल्स x हे सर्कलच्या इक्वेशन मध्ये वापरूया. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इक्वल्स 2 2x स्क्वेअर इक्वल्स 2 x स्क्वेअर इक्वल्स 1. त्यामुळं x होईल ±1, पण Q हा पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे x इक्वल्स 1 घ्यावं लागेल. त्यामुळे नॅचरली y पण 1 होईल आणि Q चे कोऑर्डिनेट्स मिळतील 1,1. इथे लिहूया 1,1. नंबर 3. आता इलिप्सला काढलेल्या टँजंटचा विचार करूया. इलिप्सचे इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इक्वल्स 8. डिफरन्शिएट करूया 2x प्लस 8y dy/dx इक्वल्स 0. dy/dx इक्वल्स -x/4y. dy/dx म्हणजेच स्लोप ऑफ टँजंट टू द इलिप्स ॲट R जो दिलाय -½ म्हणून -x/4y इक्वल्स -½ यावरून मिळेल x इज इक्वल टू 2y. इलिप्सच्या इक्वेशन मध्ये वापरूया 4y स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इक्वल्स 8. y स्क्वेअर इक्वल्स ±1, पण पॉइंट R फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे y इक्वल्स 1 येईल. त्यामुळं इथं आपल्याला x मिळेल 2 आणि R चे कोऑर्डिनेट्स होतील 2,1. पॉइंट्स P, Q, R फर्स्ट क्वाड्रंट मध्ये प्लॉट करूया. पहिला पॉइंट 1,1 Q इथं असेल, दुसरा पॉइंट R 2,1 इथं असेल आणि पॉइंट P इथं असेल. आता हे पॉइंट्स जोडूया. पॉइंट्सच्या कोऑर्डिनेट्स वरून आपल्या असं लक्षात येतंय PRQ हा राईट अँगल ट्रायंगल असून तो R पॉइंटला राईट अँगल आहे. याचाच अर्थ PQR मधून पास होणाऱ्या सर्कलचा PR हा डायमीटर असेल. डिस्टन्स फॉर्म्युलाने डायमीटर होईल स्क्वेअर रूट ऑफ 2 - 1 होल स्क्वेअर 1 स्क्वेअर म्हणजेच 1 प्लस 4 - 1 3 स्क्वेअर म्हणजेच 9 रूट 10 होईल. आपल्याला रेडियस पाहिजे आहे. रेडियस होईल रूट 10/2 रूट 10/4 म्हणजेच रूट 5/2. तेव्हा इथं करेक्ट आन्सर ऑप्शन असेल C रूट 5/2. एक छोटी करेक्शन आहे. इथं डायमीटर PR नसून PQ असायला हवा, तेव्हा डायमीटर PQ आहे. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.